अमर रहे, अमर रहे, अमर रहे. वस्ताद लवजी साहेबांच्या विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो, जय लवजी, जय लवजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो. जास्त वेळ घेणार नाही आणि बाकी वक्ते सुद्धा इथे आहेत. आपण साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या सर्वप्रथम मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे गोर गरीब शोषित पीडित या लोकांच्यासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये आंदोलन केले, लढले ते. आणि आज आपण त्या जयंतीचा आज उत्साह तुम्हाला दिसत आहे. फक्त फोटो काढून जयंती साजरा करण्यापेक्षा त्यांनी त्यांचे विचार मांडले, त्यांनी ज्या समाजासाठी काम केलं त्या समाजासाठी आपण काय करू शकतो का याचं अवलोकन करण्याचा आजचा दिवस आहे. मी आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त ज्या मातंग समाजांनी शासनाकडे जे न्याय मागितलेला आहे का बुवा आमचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचा जो एकत्र आरक्षण आहे त्यातून आम्हाला वेगळं असं आरक्षण द्यावं. मी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सरकार यांना विनंती करतो त्या आज प्रत्येक मुलगा हा एका आरक्षणामुळे पुढे आलेला आहे. प्रत्येक समाजातला एक माणसं आरक्षणामुळे आले आहे, तर त्यांना एक वेगळं आरक्षण मिळाल्यास त्यांच्या समाजाची प्रगती होईल असं मला वाटते. तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे. आणि अण्णाभाऊ साठे हे लोकशाही म्हणजे लोकांना न्याय कसा मिळेल म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने त्यांनी जे कामं केलेले आहेत, त्यांनी जे जन आंदोलन केलेले आहे ते अण्णांना आठवण ठेवण्यालायक आहे. मी सर्वांना अण्णाभाऊ साठेच्या जयंती शुभेच्छा देतो. आणि अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार खालच्या स्तराच्या लोकांपर्यंत कसे पोहोचतील, कसं आपण आंदोलन करू याबद्दल सर्व समाजाने विचार करावा असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. या सगळ्या समाजाच्या लोकांकडून एक अशी तीव्र विनंती आहे शासनाला का अण्णाभाऊ साठेंनी जी समाजासाठी केलेलं आहे या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारसाठी केलेलं आहे त्यांची आठवण म्हणून आज अण्णाभाऊ साठेच्या दिवशी एक सार्वजनिक सुट्टी सरकारने करावी अशी मी या समाजातर्फे मी माझी राष्ट्रवादी समर्थित या देशातला की त्यांच्या आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आज आपण काय सांगणार आहात जयंतीनिमित्त? माझं नाव शंकरराव वानखेडे आहे. मी ज्येष्ठ समाजसेवक नागपूर. अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचं जे लिखाण होतं ते वास्तव लिखाण होतं आणि त्यांनी गोर गरिबी व वंचित ज्या लोकांवर अन्यायग्रस्त होते अशा लोकांवरच आपलं लिखाण दिलं. त्यांनी ते 1.5 दिवस फक्त शाळेत गेले होते, परंतु त्यांची कादंबरी त्यांचे विचार त्यांनी आपल्या याच्यात जेव्हा मांडले ते गोरगरिबाला धरून खऱ्या अर्थानं का अन्याय कसा होतो अशा प्रकारे त्यांनी. त्याचप्रमाणे हे मुंबई एक गुजरातमध्ये जाणार होती तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी त्यांनी मोरारजी देसाई यांनी एक त्याच्यावर बंधन आणलं होतं की जे बी या संदर्भात भाषणे देतील त्याला जेलमध्ये टाका. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांना गायनाच्या शाहिरीच्या माध्यमातून माझी महिना गावाला राहिली आणि त्या शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी अण्णाभाऊंनी या स्वातंत्र्य महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपली हे दिली, हाजरी दिली. आणि त्यांच्या त्याच्यामुळे आज मुंबईची जी राजधानी आहे हे महाराष्ट्रामध्ये जे आहे हे अण्णाभाऊ साठेंनी घेतलेले त्यावेळेचे परिश्रम आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, एवढं म्हणून माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. मी युवा वर्गांना संदेश देतो की त्यांनी शिका, संघटितपणे संघर्ष करा. शिकल्याशिवाय आता जगात काहीच राहिलं नाही. तुम्ही जेवढे शिकाल तेवढी तुमची किंमत वाढेल. जर शिकले नाही तर तुमचं कोणीच दखल घेणार नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एवढंच बोलून मी समाप्त करतो.
मारवाडी समाजामध्ये 2 करोड देऊ शकतो, पण तो एखादा असेल ना. 70% लोक प्रत्येक मारवाड्यांकडे 2 करोड नसतात ना. आता मी तर ऍक्टिव्ह नाही आहे. मला कोणी म्हटलं की माझे मॅडम 4 व्हीलर आहे का फॉर्च्युनर, मी तर मारवाडी आहे, पण माझे चौथं ऍक्टिव्ह आहे, फॉर्च्युनर नाही. मी तर पूर्ण विदर्भ, पूर्ण नागपूर आज पण ऍक्टिव्हानेच फिरतो. सर्वसामान्य आहे. स्वप्न बनायचं तो खूप मोठं, पण पैसा नव्हता तर काही बनतो. म्हणून आज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत आहे. म्हणायचं तात्पर्य असं आहे की हा स्टेज आज विचारधारेचा आहे. किशोर भाऊंचे विचार खरोखर आमच्यासाठी पूजनीय राहील आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे समान राहून हीच आपल्या जयंतीनिमित्त आज आदरांजली ठरेल. इतकं बोलून माझे 2 शब्द संपवतो. तिघांनी साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. नागपूर शहराचे उपाध्यक्ष सन्मान्य बर्डे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. ते हातात द्यायचं आहे असे सगळे मान्यवर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येण्याची कृपा. पहिली आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये विरोध केला असं प्रकरण आहे. व्यासपीठ या गोष्टीसाठी राहते तिथे वैचारिक जीवन जीवन घातलं पाहिजे. तर यांचं असं म्हणणं आहे की मागासवर्गाच्या विद्यार्थी 40% अधिकारी अण्णाभाऊ साठेंचा बाबू